नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. न्यूज ऑफ द डे मध्ये आज महत्वपूर्ण एक न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अनुराग जैन हे एक नीती आयोगाचे सीईओ म्हणून नियुक्त झालेले आहेत आणि नीती आयोगाच्या संयुक्त पदावरती त्यांनी एक निधी छिब्बर, ठीक आहे, निधी छिब्बर यांच्याकडनं पदभार स्वीकारलेला आहे. निधी छिब्बर या अतिरिक्त कार्यभार त्यांनी फेब्रुवारी 2026 मध्ये घेतला होता. छिब्बर यांच्या आधी व्ही सुब्रमण्यम हे नीती आयोगाचे फेब्रुवारी 2026 पर्यंत काय होते, सीईओ होते. सुब्रमण्यम यांच्यानंतर छिब्बर हे काही काळासाठी आले आणि त्यानंतर अनुराग जैन यांची आता जुलै 2026 मध्ये 2 वर्षासाठी सीईओ म्हणून नियुक्त केलेली आहे. मध्य प्रदेशचे 1989 बॅचचे ते एक आय-ए-एस अधिकारी आहेत आणि मध्य प्रदेशचे सीईओ म्हणून सुद्धा त्यांनी नियुक्ती केलेली आहे. आता हे थोडंसं आपण जर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू जर आपण नीट बघितलं तर आपण यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला आयोग विचारू शकतो. यांच्यावरती वन लाइनर क्वेश्चन किंवा विधानात्मक 4 विधानं यांच्यावरती टार्गेट होऊ शकतात. आय-आय-टी खडगपूर लक्षात ठेवा. आय-आय-टी खडगपूर या ठिकाणचे ते विद्यार्थी आहेत. तिथून त्यांनी इंजिनिअरिंग कंप्लीट केली. त्यानंतर USA मध्ये मॅक्सवेल कॉलेजमधून त्यांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये MA ही पदवी कंप्लीट केली. त्यानंतर आय-ए-एस ऑफिसर तर झाले पण आय-ए-एस ऑफिसर झाल्यानंतर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं मध्य प्रदेश कॅडरमध्ये ज्या काही सेवाभावी योजना आहेत त्या सगळ्या योजना एकदम छान पद्धतीने इम्प्लिमेंटेशन केलं. म्हणून मध्य प्रदेशच्या कॅडरमध्ये निवडून गेलेले ते सर्वात त्या काळातले युवा आय-ए-एस ऑफिसर होते त्यांच्या काळातले. तर ऑब्व्हियसली अशा युवा आय-ए-एस ऑफिसरला एक महत्त्वाची जबाबदारी पुढे भविष्यात मिळतेच, ते म्हणजे मुख्य सचिव. तर मध्य प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून त्यांनी काही काम केलं. साधारणतः 2024 पासून ते त्या फील्डमध्ये होते. त्यानंतर त्यांना प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये बोलवण्यात आलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डेप्युटेशनसाठी आय-ए-एस ऑफिसरला केंद्र पातळीवरती बोलवलं जातं. तर प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये एक संयुक्त सचिव या पदावरती सुद्धा त्यांनी जबाबदारी पार पाडली. आणि त्यानंतर आपली जी ACC आहे, ACC म्हणजे कोण, तर आपल्या मंत्रिमंडळाची एक नियुक्ती समिती असते. ठीक आहे, एक मंत्रिमंडळाची नियुक्ती समिती असते. त्याच्यामध्ये प्राईम मिनिस्टर आपले काय असतात, अध्यक्ष असतात आणि कॅबिनेटचे 2 सदस्य असतात. तर त्यांच्या माध्यमातून ते एखाद्या ठराविक पदांवरती जर एखाद्याची नियुक्ती करायची असते तर त्या पदावरती निवड करण्यासाठी किंवा नियुक्तीस मंजुरी देण्यासाठी ही एक समिती राहते, जी की कॅबिनेट समिती आहे. तर ऑब्व्हियसली त्यांची नियुक्ती जी आहे ती 2 वर्षासाठी केली गेलेली आहे. आता बघा, इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनुराग जैन यांची तर नियुक्ती झाली, पण तुम्हाला मोस्ट प्रोबेबली आतापर्यंत झालेले सीईओ विचारले जातीलच. थोडंसं याच्यावरती पण थोडंसं ध्यान देणं गरजेचं आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिले सिंधुश्री खुल्लर हे 2015ला सीईओ झाल्या होत्या. फेब्रुवारी 2015ला ह्या सीईओ झाल्या होत्या. त्यांना प्रथम सीईओ म्हणून ओळखलं जातं, सिंधुश्री खुल्लर. त्यानंतर होते सेकंड अमिताभ कांत, परमेश्वरन अय्यर. त्यानंतर होते सुब्रमण्यम. त्यानंतर निधी छिब्बर ज्या होत्या या अतिरिक्त कार्यभार होता त्यांच्याकडे, एकदम प्युअरली त्यांना दिलंच गेलं होतं असं नव्हतं. आणि त्यानंतर आता अनुराग जैन यांची निवड या ठिकाणी झालेली आहे. आता आयोगाची आणखी एक खासियत अशी की नीती आयोगाबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नीती आयोगाची मूलभूत रचना, नीती आयोगामध्ये असलेले सगळ्यात महत्त्वाचे भाग तुम्हाला टार्गेट होतील आणि नीती आयोगाबद्दलची ही इन्फॉर्मेशन खूप गरजेची आहे. नीती आयोगाची जी स्थापना आहे ती 1 जानेवारी 2015ला झाली होती. ही स्थापना केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या ठरावाद्वारे केली होती. म्हणजे प्लॅनिंग कमिशन जशी होती त्या प्लॅनिंग कमिशन सारखीच ही नीती आयोग होती. फक्त नीती आयोगामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, नीती आयोगामध्ये राज्य पातळीतून केंद्र पातळीकडे जाता येतं. ठीक आहे, नीती आयोगामध्ये राज्य पातळीतून केंद्र पातळीकडे जातं आणि नियोजन आयोग जे होतं म्हणजे प्लॅनिंग कमिशन जे होतं, या प्लॅनिंग कमिशन मध्ये वरून खाली जाता येत होतं. म्हणजेच केंद्र ठरवणार सगळ्या पॉलिसी आणि ते राज्यांच्या वरती मग थोपवणार. नीती आयोगात तसं नाहीये. नीती आयोगात नक्की स्ट्रक्चर काय ते आपण थोडंसं शेवटी बघूया. ते तुम्हाला नंतर लक्षात येईलच की हा नीती आयोग कसा डिसेंट्रलाइज आणि सिस्टमॅटिकली काम करतो. ही संवैधानिक संस्था नाहीये. सगळ्यात पहिले म्हणजे आपल्या भारतीय राज्यघटनेत हे कुठेही दिलेली नाहीये किंवा कुठल्याही एखाद्या कलमामध्ये ऍड केलेली नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर ही एक वैधानिक संस्था सुद्धा नाहीये. म्हणजे या संस्थेची जी स्थापना आहे ती फक्त एका कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या एक बैठकीमध्ये निर्णय घेतला होता. 15 ऑगस्ट 2014ला याबद्दलची लाल किल्ल्यावरनं घोषणा झाली होती आणि 1 जानेवारी 2015 पासून नीती आयोगाने प्लॅनिंग कमिशनची जागा घेतली होती. आणि एक मोठा इतिहास म्हणजे 1950 पासून चालत आलेला जो इतिहास होता तो 2015ला पूर्णपणे बदलला. आणि आपल्या भारतामध्ये पंचवार्षिक योजना नावाचा जो कन्सेप्ट होता तो पूर्णपणे आपण सोडूनच दिला. मग आता पंचवार्षिक योजनेनंतर आपण काय भारतात स्वीकारलं, तर पंचवार्षिक योजनेनंतर आपल्या भारतामध्ये आपण एक लॉंग टर्म प्लॅन म्हणजे आधी 3 वर्षाचे ध्येय ठरवायचो,
नंतर 3 वर्षानंतर मग 7 वर्षाची, त्यानंतर 15 वर्षाची, असं एक रोलिंग प्लॅन टाइप एक प्लॅन आपण ठरवायला सुरुवात केली. आणि खरं सांगतो, आज ज्या काही योजना चालू आहेत, या सगळ्याच्या सगळ्या योजना या नीती आयोगाच्या मार्फतच चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट केल्या जात आहेत. त्यांच्यावरती केंद्राचंही नियंत्रण राहते, त्यांच्यावरती राज्याचंही नियंत्रण राहते आणि चांगल्या पद्धतीने हे सेटअप होते. ओके, आता मी तरी वैयक्तिकरित्या माझं मत नाही मांडू शकत आहे, पण तसा आकडा आपल्या आजकालच्या डाटातून दिसतोय. ठीक आहे. तर कार्यकारी संस्थेची स्वरूपात त्यांचं काम करतं. नवी दिल्लीमध्ये त्याचं मुख्यालय आहे. याच्यामध्ये रचना आपण समजून घेऊ. याचे पदसिद्ध अध्यक्ष जे असतात, भारताचे प्राईम मिनिस्टर असतात. आणि भारताचे प्राईम मिनिस्टर कोण आहेत सध्या? प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी. ठीक आहे. त्याच्यानंतर उपाध्यक्ष असतात एक, म्हणजेच पंतप्रधान. आता बघा, प्रत्येक वेळेस फुल टाइम पंतप्रधान त्या ठिकाणी नाही देऊ शकत आहे. आणि पंतप्रधान हा एक्स ऑफिशियो चेअरमन आहे, म्हणजेच जो कोणी पंतप्रधान बनेल तो आपोआप नीती आयोगाचा पंतप्रधान बनेल. ठीक आहे. म्हणजे मोदी यांच्या जागी जर दुसरे कोणी आले तर ते ऑटोमॅटिक ते नीती आयोगाचे अध्यक्ष बनतील. पण उपाध्यक्ष असतो ना, जो व्हाईस चेअरमन, पंतप्रधानाकडून याची नियुक्ती केली जाते आणि आयोगाचे धोरणात्मक नेतृत्व हाच करतो. म्हणजे एक प्रकारे आयोगाला फुल टाइम हाच हँडल करतो, उपाध्यक्षच हँडल करतो. तर सध्या अशोक कुमार लाहिरी हे या नीती आयोगाचे कोण आहेत? तर उपाध्यक्ष आहेत. पूर्णवेळ सदस्य एक 5 ते 6 सदस्य या ठिकाणी असतात. विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, आणि यांची सुद्धा नियुक्ती पंतप्रधानांकडून केली जाते. त्यांचे कार्यकाळ सुद्धा पंतप्रधानाच्याच मार्फत ठरवले जातात. तर सध्याचे पूर्णवेळ जे सदस्य आहेत ते राजीव गौबा, डॉक्टर जोरम अनिया, डॉक्टर आर बालसुब्रमण्यम, डॉक्टर श्रीनिवास, प्रोफेसर अभय करंदीकर, प्रोफेसर गोवर्धन दास आणि प्रोफेसर के व्ही राजू हे आहेत. त्यामुळे पूर्णवेळ सदस्य जे आहेत ते हे आहेत. ओके. पूर्णवेळ सदस्यानंतर अंशकालीन पार्ट टाइम सदस्य सुद्धा असतात. म्हणजे वेगवेगळे विद्यापीठे, संस्था किंवा अन्य क्षेत्रातील तज्ञ या ठिकाणी आवश्यकतेनुसार घेतात. तर सध्या ते पार्ट टाइम मेंबर्स किंवा अंशकालीन सदस्य या ठिकाणी नाहीत. पदसिद्ध सदस्य म्हणजे कोणतं? केंद्र सरकारने काही केंद्रीय मंत्र्यांना ऍड केलेलं असतं. त्यामध्ये संरक्षण मंत्री, गृहमंत्री, वित्तमंत्री, ठीक आहे, त्याचबरोबर नागरी व्यवस्थापन किंवा नागरी जे काही नियोजन आहे, नागरी किंवा ग्रामीण नियोजन या संदर्भातले मंत्री त्यामध्ये असतात. तर सध्या 4 जण आहेत. ठीक आहे. सध्या किती जण आहेत? तर 4 जण आहेत. राजनाथ सिंग, अमित शहा, निर्मला सीतारामन आणि शिवराज सिंग चौहान. ओके, हे या ठिकाणी आहेत. ठीक आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे एक प्रकारे एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट असतो. म्हणजे एक प्रकारे एक आयएसचं दिमाग म्हणतात ना, आयएसचं डोकं, ते आयएसचं डोकं या ठिकाणी राहतं. ठीक आहे. तर या ठिकाणी एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हँडल करण्यासाठी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॅकअप या ठिकाणी सेटअप करण्यासाठी पंतप्रधानाकडून यांची नियुक्ती केली जाते. आणि दैनंदिन प्रशासनाचे काम यांना सध्या करावं लागतं. आणि या सोबत काही विशेष आमंत्रित सुद्धा सदस्य या ठिकाणी असतात. आणि विशेष आमंत्रित सदस्यांमध्ये सध्या नितीन गडकरी, पियुष गोयल, वीरेंद्र कुमार, अश्विनी वैष्णव आणि आर इंद्रजित सिंग सहा हे या ठिकाणी आहेत. ऑब्व्हियसली हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता नीती आयोगाचा ज्यावेळेस आपण स्ट्रक्चराइज विचार करतो, तर नीतीला आपण एक वेगळ्या पद्धतीने बघणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तर प्रशासकीय परिषद. नीती आयोग एक प्रशासकीय परिषद म्हणून या ठिकाणी आपल्याला बघणं खूप गरजेचं आहे. प्रशासकीय परिषद, त्याचबरोबर प्रादेशिक परिषद. म्हणजे नीती आयोगामध्ये प्रशासकीय आणि प्रादेशिक असे 2 महत्वपूर्ण या ठिकाणी पार्ट येतात. आता जेव्हा आपण प्रशासकीय प्रदेशाकडे जातो त्यावेळेस त्याचे अध्यक्ष पंतप्रधान आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री यामध्ये येतात. केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल, प्रशासक यामध्ये येतात. विधानसभा आयुक्त, जिथं केंद्रशासित प्रदेशाचे विधानसभा वगैरे असतात त्या ठिकाणचे मुख्यमंत्री या ठिकाणी येतात. म्हणजे ही प्रशासकीय परिषद आहे ना, नीती आयोगाची सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि ही महत्वाची अशी डिसिजन मेकिंग बॉडी असल्यासारखीच आहे. देशासाठी आवश्यक असलेले जेवढे काही पॅटर्न्स आहेत, जेवढे काही महत्वाचे भाग आहेत, हे सगळेचे सगळे भाग कोण डिसाईड करते? तर ही प्रशासकीय परिषदच हँडल करते. ठीक आहे. प्रशासकीय परिषद हँडल करतो. त्याच्यामुळे अत्यंत महत्वाचा असलेला हा घटक आहे. प्रादेशिक परिषद, त्याला रिजनल काउन्सिल म्हणतात. आता बघा, पूर्ण भारत म्हणजे भारत हा एक खूप मोठा देश आहे. पूर्ण भारतासाठी ही प्रशासकीय परिषद बसलेली आहे. पण सपोज एखादा मोठा इश्यू एखाद्या ठराविक पार्ट मध्येच आहे, समजा पूर्वेकडच्याच राज्यामध्ये काही पार्ट आहे किंवा पश्चिमेकडच्याच राज्यामध्ये काही पार्ट आहे, तर त्या प्रदेशामध्ये जेवढे राज्य असतील त्या राज्यांची एक वेगळी प्रादेशिक परिषद भरते. विशिष्ट प्रदेशासाठी प्रश्न सोडवण्याची स्थापना करण्यात येतात. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री सहभागी होतात. अध्यक्षता
एकतर पंतप्रधानाच्या हातात असते किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तीच्या हातात असते. ठीक आहे. तर अशा महत्वपूर्ण रिजनल काउन्सिलमध्ये राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं काम सुद्धा खूप इम्पॉर्टंट राहतं. आता एवढं सगळं झालं, पण तरी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होऊ शकतो, की सरांनी नीती आयोगाचा लॉंग फॉर्म काय? म्हणजे नीती काय? नीती म्हणजे कुठली नीती? तर नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. ही गोष्ट लक्षात ठेवा. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तुम्हाला यावरती क्वेश्चन्स विचारले जातात आणि अनुराग जैन यांच्या न्यूजमुळे नीती आयोग पुन्हा एकदा डेव्हलप झालेली आहे. आता बऱ्याचदा असं होतं, मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे सांगतो, की चालू घडामोडीचा आणि आपल्या जनरल स्टडीजचा खूप जवळचा संबंध आहे. तर जनरल स्टडीजचा अभ्यास करत असताना आपल्याला चालू घडामोडी चांगला करणं गरजेचं आहे आणि चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना जनरल स्टडीजचा सुद्धा आपल्याला अभ्यास चांगला करणं गरजेचं आहे. पण जनरली मी हे सांगतो, की जीएस जोपर्यंत चांगला नाहीये तुमचा, तोपर्यंत बऱ्याचदा चालू घडामोडी तुम्हाला चांगल्या पद्धतीने कव्हर करता येत नाही. आणि म्हणूनच मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, की जर जीएस तुम्हाला चांगल्या पद्धतीने डेव्हलप करायचा असेल, जीएस